आजच्या जो पत्रकार परिषद आयोजन करण्यात आली होती या पत्रकार परिषदमध्ये जो आपलं होम वोटिंग झाली त्याची माहिती देणं आणि दुसरी गोष्ट युवकांना मतदानासाठी प्रोत्साहन करण्यासाठी काय सामाजिक संस्था यांनी जो आपल्याला याच्यामध्ये समर्थन केलेलं आहे, त्यांनी काय अवॉर्ड्स वगैरे जाहीर केलेलं आहे, त्या अवॉर्ड्सची जाहिरात देणं आणि ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी असतो त्या टक्केवारी वाढवण्यासाठी जो प्रयत्न करायचा त्याबद्दल आपल्याला करणं एक पत्रकार परिषद घेण्यात आली. सध्या कसं आहे टक्केवारीचा आकडा? तर सध्या टक्केवारी वाढवण्यासाठी 60% वोटिंग झालं होतं आणि 60% वोटिंगला आपण सुधार करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि माझी सगळे जळगावकरांचे दोनों लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांना विनंती आहे की आपण याच्यामध्ये मतदान करायला पुढे या. विविध कार्यक्रम घेतले जात आहेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी. रावेर लोकसभा असेल, जळगाव लोकसभा असेल, मोटरसायकल रॅली असेल, होम वोटिंग असेल, तसेच ज्येष्ठ नागरिक असतील, या विविध म्हणजे उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. काय सांगा? आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाची सूचना आहे. या टक्केवारी वाढवताना आपल्याला फक्त मास वाढवण्याची अपेक्षा नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला याच्या पण वाढ करण्याची गरज आहे की आपल्याला 100% वोटिंग मध्ये इन्क्लुसिव्ह वोटिंग करण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, जो आपले दुर्गम भागमध्ये राहणारे मतदार आहे आणि स्थलांतरित झालेले मतदार आहे, सर्वांनी येऊन मतदान करावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय. शहरी भागमध्ये मतदारांची टक्केवारी वाढवावा याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. उत्कृष्ट जनजागृती करण्यासाठी काही बक्षीस ठेवण्यात आली. उत्कृष्ट जनजागृती करण्यासाठी एक बक्षीस असं ठेवण्यात आले की आपण जो क्रिएटिव्ह तयार केला या सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपण पुढे आले. त्याच्यामध्ये यदि कुठल्याही राजकीय पक्षासाठी आपण प्रसिद्धी करत नसेल आणि फक्त मतदान व्हावा याच्यासाठी करत असेल आणि आपण अप्लाय केला तर आपल्याला याच्यामध्ये बक्षीस देण्यात येईल.